देशभरात यापूर्वी झालेल्या नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या परीक्षेसाठी प्रशासनाने अभूतपूर्व खबरदारी घेतली आहे। आगामी 21 जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी मुंबईहून विशेष हेलिकॉप्टरद्वारे सुमारे 6,000 प्रश्नपत्रिका अमरावतीत आणण्यात आल्या। हे हेलिकॉप्टर अमरावतीतील हनुमानगढी मैदानावर उतरले। त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त, CISF जवानांची सुरक्षा आणि तब्बल 15 वाहनांच्या ताफ्यासह प्रश्नपत्रिका जिल्हा कोषागार भवनात नेण्यात आल्या। प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे जिल्हा कोषागारातील विशेष लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या असून परीक्षेच्या दिवशी म्हणजेच 21 जून रोजीच त्या बाहेर काढल्या जाणार आहेत। यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग, भारतीय डाक सेवा तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। यापूर्वी 3 मे रोजी पेपरफुटीच्या प्रकरणामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती। त्यामुळे यंदा कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासनाने बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारली आहे। देशभरात प्रश्नपत्रिकांची वाहतूक विशेष विमानांद्वारे केली जात असून प्रत्येक टप्प्यावर कडक देखरेख ठेवली जात आहे। अमरावती जिल्ह्यात सुमारे 6,000 विद्यार्थी तर देशभरात 22 लाखांहून अधिक विद्यार्थी नीट परीक्षेला बसणार आहेत। त्यामुळे परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत।